नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी मागे घेण्यासाठी अजूनही 2 तासांचा कालावधी राहिली आहे। तब्बल 53 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात होते, त्यातील 17 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत। त्यामुळे अजूनही निवडणुकीच्या मैदानात 36 जण आहेत। त्यामुळे काँग्रेसने माघार घेतली तरी अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या मैदानात असणार आहेत। त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे। महाराष्ट्रातील अनेक उमेदवारांनी बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। काँग्रेसकडून आकाश मोरे हे उमेदवार आहेत, त्यांनी उमेदवारी मागे घ्यावी म्हणून वरिष्ठ पातळीवरून हालचाली सुरू आहेत। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शरद पवारांशी संवाद साधताना त्यांचा उमेदवार माघार घेईल असे सांगितले आहे। त्यामुळे मोरे हे माघार घेणार हे निश्चित मानले जात आहे। मात्र अपक्ष उमेदवार आपला अर्ज मागे घेणार की नाही हे स्पष्ट झाले नाही। काँग्रेस जर निवडणुकीच्या मैदानात नसेल तर ही निवडणूक केवळ औपचारिकता असेल। दरम्यान 36 अपक्ष उमेदवारांपैकी 3 वाजेपर्यंत कोण माघार घेणार याकडे देखील अनेकांचे लक्ष लागून राहिलेले आहे। करुणा धनंजय मुंडे या देखील बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी आहेत। त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची संपत्ती 10 कोटीहून अधिक असल्याचे सांगितले आहे। तसेच अभिजित बेचकुले हे देखील निवडणुकीच्या मैदानात आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना भेटले आहेत। त्यांनी ही निवडणूक बिनविरोध करावी अशी विनंती सपकाळ यांना केली। आमच्या विनंतीला हर्षवर्धन सपकाळ यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे। सपकाळ सकारात्मक प्रतिसाद देतील असेही त्यांनी यावेळी सांगितले। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा।